नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयाचं पहिलं प्रकरण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण म्हणजेच लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या प्रकरणावरचे आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दोन्ही भाषेतून पाहणार आहोत, मराठीतून पण आणि इंग्रजीतून पण, म्हणजे सेमीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या प्रश्नांचा फायदा होईल। आता मागच्या 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं तुम्ही विश्लेषण केलं तर साधारणपणे 20% प्रश्न हे 7वीच्या पुस्तकातून असतात। आता 35 टोटल विज्ञानचे प्रश्न असतात, 35 पैकी 7% 20% म्हणजे 7 प्रश्न साधारणपणे 7वीच्या पुस्तकामधून असतात आणि मग राहिलेले 28 प्रश्न 8वीच्या पुस्तकातून असतात। आता हे परफेक्ट 28च विचारतील असं नाही, 7वीच्या अभ्यासक्रमावर 7च विचारतील असं नाही, 7 ऐवजी 8, 9, 10 विचारू शकतात किंवा 7 ऐवजी 5 प्रश्न पण 7वीच्या पुस्तकावर विचारू शकतात। हे थोडंसं कमी जास्त पण होऊ शकतं। म्हणजे तुम्ही जर 8वीचं पुस्तक अभ्यासलं चांगलं तर 28 प्रश्नांची तुमची चांगली तयारी होईल। आता काही मुलं काय करतात, फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची तयारी करतात, ते पाठ्यपुस्तक वाचत नाही आणि मग एका प्रकरणावर जास्तीत जास्त पेपर सेटर 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रश्न टाकू शकतो आणि तो पुस्तकातल्या कोणत्याही ओळीवर कशा पद्धतीने प्रश्न टाकू शकतो। मग जे विद्यार्थी फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची तयारी करतात त्यांना ते प्रश्न सोडवता येत नाही। म्हणून इथं विज्ञान विषयाचे NMSचं स्टडी करताना पाठ्यपुस्तक पण परत वाचलं पाहिजे। मग तुमची तयारी किती झाली किंवा रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहू शकता। मग तुम्ही अभ्यास करताना दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे, पाठ्यपुस्तक पण वाचलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण सोडवले पाहिजे। फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावर विसंबून राहिलं नाही पाहिजे। पहिला प्रश्न पाहूया। 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे टिंब जातीत ज्ञात आहेत। अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड ... स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ। तर एकूण सजीवांच्या 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत, 87 मिलियन। दुसरा प्रश्न पाहूया। टिंब हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ होऊन गेले। त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली। ... was an American ecologist. In 1969 he divided living organisms into 5 groups. तर याचं उत्तर आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर। रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर। तिसरा प्रश्न पाहूया। वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी कोणते निकष विचारात घेतले? 1 पेशीची जटिलता व सजीवांचा प्रकार, 2 पोषणाचा प्रकार व जीवन पद्धती, 3 वर्गानुवांशिक संबंध, 4 वरील सर्व। तर इथं जे दिले ते वरील सर्व घटक व्हिटाकर यांनी वर्गीकरणासाठी विचारात घेतले। Which criteria did Whitaker consider for classification of living organisms? Complexity of cell structure, complexity of organisms, mode of nutrition, lifestyle, phylogenetic relationship, all the above। तर याचा आन्सर आहे all the above। प्रश्न 4। इसवी सन 1735 मध्ये टिंब यांनी सजीवांना वनस्पती व प्राणीसृष्टी या 2 सृष्टीत विभागले। In 1735 ... divided living world in 2 kingdoms, Vegetabilia and Animalia। तर याचं उत्तर आहे कार्ल लिनियसने 2 गटात विभागणी केली। कार्ल लिनियस। प्रश्न 5। इसवी सन 1866 साली टिंब यांनी 3 सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी। In 1866 ... consider 3 kingdoms, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स। तर याचं उत्तर आहे हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या।
HAECKEL हेकेल. प्रश्न 6. इसवी सन 1925 मध्ये टिंबटिंब यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट केले, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. In 1925 ... created two groups, prokaryotes and eukaryotes. तर याचं उत्तर आहे चाटन यांनी दोनच गट केले, CHATTON चाटन. प्रश्न 7. इसवी सन 1938 मध्ये टिंबटिंब यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. In 1938 ... divided living organisms into 4 kingdoms, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर याचं उत्तर आहे कोपलँड. कोपलँड यांनी 4 सृष्टीमध्ये विभागले. प्रश्न 8. टिंबटिंब या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. All types of bacteria and blue-green algae are included in the kingdom Monera. Monera. प्रश्न 9. मोनेरा सृष्टीतील सजीवांची लक्षणे खालीलपैकी कोणती? हे सर्व सजीव एकपेशी असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, हे आदिकेंद्रके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. तर इथं हे जे 3 लक्षणे दिलेत, हे तिन्ही लक्षणे 1, 2 व 3 हे तिन्ही लक्षणे मोनेरा सृष्टीतील सजीवांची आहेत. Which are the characteristics of kingdom Monera? All the organisms are unicellular. They may be autotrophic or heterotrophic. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. तर इथं ऑप्शन 4, 1, 2 and 3 ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स मोनेरा या किंगडमच्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. खालील लक्षणे कोणत्या सृष्टीतील सजीवांची आहेत? एक सजीव एकपेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. 2 प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. तर ही लक्षणे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची आहेत. Which kingdoms living organisms show the following characteristics? Single cell organisms with well-defined nucleus and enclosed in a nuclear membrane. इथं वेल पाहिजे, विल झालंय. They have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. तर याचं उत्तर आहे प्रोटिस्टा. प्रश्न क्रमांक 11. गटात न बसणारा शब्द ओळखा. अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम, युग्लिना. फाइंड द ऑड मॅन आउट. अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम, युग्लिना. इथं युग्लिना हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण युग्लिना स्वयंपोषी, बाकीचे परपोषी. युग्लिना ऑटोट्रॉफिक आहे, बाकीचे हेटरोट्रॉफिक. प्रश्न 12. बहुसंख्य टिंबटिंब मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. मोस्ट ऑफ ... आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. तर याचं उत्तर आहे कवके मृतोपजीवी आहेत, फंगी. प्रश्न 13. कवकांची पेशी भित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेले असते. सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड ... तर याचं उत्तर आहे कायटिन पासून बनलेले असते, CHITIN कायटिन. प्रश्न 14. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये टिंबटिंब सर्वाधिक संख्येने आहेत. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ... आर लार्जेस्ट इन नंबर. तर याचं उत्तर आहे सूक्ष्मजीवांची संख्या सर्वात जास्त आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स. प्रश्न 15. 1 मीटर बरोबर टिंबटिंब मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू ... मायक्रोमीटर. याचं उत्तर आहे 10⁶ 10⁶ मायक्रोमीटर. प्रश्न 16. 1 मीटर बरोबर टिंबटिंब नॅनोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू ... नॅनोमीटर. याचं उत्तर आहे 10⁹ 10⁹ नॅनोमीटर. प्रश्न 17. जीवाणूंचा आकार टिंबटिंब मायक्रोमीटर असतो. साइज ऑफ बॅक्टेरिया इज ... मायक्रोमीटर. याचं उत्तर आहे
1 ते 10 मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 18. वरील चित्र कोणत्या सजीवाचे आहे? आयडेंटिफाय द पिक्चर ऑफ अबव लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे जे चित्र दिलंय हे पॅरामेशियमचे आहे. पॅरामेशियम, पॅरामोसियम. प्रश्न 19. योग्य जोड्या जुळवा. डावी बाजू आहे अमिबा पॅरामेशियम, इथं राहिलाय. एंटामिबा हिस्टोलिटिका प्लाझ्मोडियम फायव्हॅक्स युग्लिन. आणि उजवी बाजू आहे मलेरिया किंवा हिवताप होण्यास कारणीभूत. बी स्वयंपोषी सियामांश होण्यास कारणीभूत. डी गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. तर इथं अमिबा पॅरामेशियम हे गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. त्यानंतर एंटामिबा हिस्टोलिटिका हे आमांश होण्यास कारणीभूत आहेत. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम फायव्हॅक्स हा मलेरिया किंवा हिवताप होण्यास कारणीभूत आहे. आणि युग्लिना हे स्वयंपोषी असतात. मॅच द पेयर्स. अमिबा पॅरामेशियम, इथं अमिबाची स्पेलिंग चुकले. अमिबा पॅरामेशियम याची जोडी लागते फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. त्याच्यानंतर एंटामिबा हिस्टोलिटिका कॉजेस अमिबायसिस. प्लाझ्मोडियम फायव्हॅक्स कॉजेस मलेरिया. आणि युग्लिना आर ऑटोट्रॉफिक. प्रश्न 20. गटात न बसणारा शब्द ओळखा. ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी, मशरूम, क्लोरेला. फाइंड द ऑड मॅन आउट. ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम, क्लोरेला. तर इथं क्लोरेला हे गटात न बसणारा शब्द आहे, कारण क्लोरेला हे शैवाल म्हणजेच आल्गी आहे. बाकीचे कवके फंगी आहेत. प्रश्न 21. टिंबटिंब यांना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ती सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. जनरली ... आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. तर याचं उत्तर आहे विषाणूंना सजीव किंवा निर्जीव मानले जात नाही, व्हायरसेस. प्रश्न 22. टिंबटिंब हे अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनीच दिसू शकतात. ... आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. याचं उत्तर सुद्धा विषाणूच आहे. प्रश्न 23. टिंबटिंब म्हणजे DNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक आम्ल किंवा RNA रायबोन्यूक्लिक आम्लापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. ... इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड और RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय ए प्रोटीन कोट. याचं उत्तर सुद्धा विषाणू म्हणजेच व्हायरस. प्रश्न 24. योग्य जोड्या जुळवा. मानव, गुरे, वनस्पती, जीवाणू डावी बाजू आहे, उजवी बाजू पिकोर्ना, विषाणू, बॅक्टेरियोफाज, इन्फ्लुएन्झा, टोमॅटो विल्ट. तर इथं मानवामध्ये जो विषाणू आढळतो तो असतो इन्फ्लुएन्झा. गुरांमध्ये आढळतो पिकोर्ना विषाणू. वनस्पतींमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू. आणि जीवाणूमध्ये बॅक्टेरियोफाज विषाणू. मॅच द पेयर्स. इथं ह्युमन इन्फ्लुएन्झा व्हायरस, कॅटल पिकोर्ना व्हायरस, प्लांट्स टोमॅटो विल्ट व्हायरस, बॅक्टेरिया बॅक्टेरियोफाज. प्रश्न 25. टिंबटिंब ही संस्था विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. ... इन्स्टिट्यूट इज इन्व्हॉल्व इन रिसर्च ऑन व्हायरसेस. याचं उत्तर आहे राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे. प्रश्न 26. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या संस्थेची स्थापना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत कोणत्या साली करण्यात आली होती? In which year National Institute of Virology Pune has been founded under the jurisdiction of Indian Council of Medical Research. तर याचं उत्तर आहे 1952, 1952.
प्रश्न 27, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? हु इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? याचं उत्तर आहे कार्ल लिनियस. प्रश्न 28, पेशीभित्तिक असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. कवके, वनस्पती, प्राणी यापैकी नाही. तर पेशीभित्तिक असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे हे आहेत कवके. चूज द करेक्ट ऑप्शन अबाउट द फॉलोइंग. सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगी, प्लांट्स, ॲनिमल्स, नन ऑफ द अबव. इथं आन्सर आहे फंगी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या प्रकरणावरील ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहिले. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.